फोटोसाठी डोंगरात नेलं आणि तिथंच काटा काढला। अवघ्या 12 वर्षाच्या मुलीचा 17 वर्षाच्या मुलानंच खून केलाय। नवी मुंबईच्या तुर्भेत ही धक्कादायक घटना घडली। पण एका अल्पवयीन मुलानं अल्पवयीन मुलीची हत्या का केली, या गुन्ह्यामागील खरं कारण काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओतून करणार आहोत। नमस्कार, मी लखन आदाटे आणि तुम्ही पाहताय मुंबई तक। जिची हत्या झाली ती 12 वर्षीय मुलगी नवी मुंबईमधीलच रहिवासी आहे। ज्या भागात ही मुलगी राहत होती त्याच परिसरात हा मुलगाही राहत होता। त्यांची एकमेकांशी ओळख ही होती। शुक्रवारी कामासाठी पालक घराबाहेर पडले तेव्हा ही मुलगी बहिणीसोबत घरीच होती। संध्याकाळी मुलीची आई घरी आली तेव्हा मोठी मुलगी घरी नसल्याचं निदर्शनास आलं। ही मुलगी दुपारी 2 वाजल्यापासून बेपत्ता होती अशी माहिती सुद्धा आता मिळते। ती अचानक घरातून गायब झाल्यानं कुटुंबियांनी या मुलीचा सर्वत्र शोध घेतला, पण तिचा काहीच थांगपत्ता लागला नाही। संध्याकाळ झाली तरी मुलगी घरी न आल्यानं पीडितेच्या कुटुंबियांनी तुर्भे पोलीस ठाण्यात धाव घेत मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती। या प्रकरणी तुर्भे पोलिसांनी अवघ्या काही तासांमध्येच या घटनेची उकल करत आरोपीला बेड्या ठोकल्यात। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीनं गुन्ह्याची कबुली दिली आहे। आरोपीनं या अल्पवयीन मुलीला फोटो काढण्यासाठी म्हणून डोंगरात नेलं होतं। नातेवाईकांनीच पोलिसांना या मुलीला जखमी अवस्थेत नेरूळमधील रुग्णालयात आणल्याची माहिती सुद्धा दिली होती। पोलिसांनीही तात्काळ हॉस्पिटल गाठलं, मात्र तोपर्यंत डॉक्टरांनी या मुलीचा आधीच मृत्यू झाल्याचं घोषित केलं होतं। त्या गुन्ह्याचा तपास करत असताना रात्री 11:30च्या दरम्यान त्यांच्या नातेवाईकांच्याकडून माहिती मिळाली की सदरची मुलगी जखमी अवस्थेत DY पाटील हॉस्पिटल नेरूळ या ठिकाणी ॲडमिट करण्यात आलेले आहे। सदर ठिकाणी जाऊन बघितलं असता डॉक्टरांनी तिला मयत घोषित केलेलं होतं आणि तिच्या चेहऱ्यावरती कोणत्या तरी जड हत्यारांनी मारल्यासारखे असे व्रण असल्यामुळे तिचा मृत्यू झालेला होता। रात्रभर केलेल्या तपासामध्ये संपूर्ण क्राईम ब्रँचचे सर्व अधिकारी आणि पोलीस स्टेशनच्या सर्व अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट देऊन त्या ठिकाणी पाहिलं असता सदर ठिकाणी 2 दगड मिळून आले। त्या दगडाने तिच्या चेहऱ्यावरती ठेचून तिचा खून केला असल्याचे निष्पन्न झालं आणि संपूर्ण रात्रभर घटनास्थळावर मिळालेले पुरावे, टेक्निकल पुराव्याच्या आधारे आम्ही एक 17 वर्षाच्या संशयित मुलाला ताब्यात घेतलेला आहे आणि त्यांनी तो गुन्हा केले असल्याचं कबूल केलेलं आहे। मुलावरती अद्यापपर्यंत गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळालेली नाही। गुन्हा करण्यामागचं नेमकं कारण काय होतं? त्याचे प्रेम संबंध होते की आणखी कुठल्या गोष्टीचा राग वगैरे? त्याच परिसरात राहणारा होता, तिच्या ओळखीचा होता, परंतु तत्कालीन किरकोळ भांडणावरून सध्या त्यांच्यामध्ये वादविवाद होऊन त्याच्यातून ते मारहाण झाल्याचे तरी देखील अजून तपास सुरू आहे। या मुलीच्या चेहऱ्यावरील जखमा पाहिल्यास किती क्रूरतेने हत्या केली असेल याचा तुम्हाला अंदाज येईल। या मुलाने याआधी कोणते गुन्हे केलेत का याचा पोलीस तपास करतायत, पण पोलीस म्हणतायत त्याप्रमाणे प्राथमिक तपासानुसार खरंच किरकोळ वादातून त्या मुलाने या मुलीची हत्या केली आहे का, त्या मुलीवर अत्याचार झालाय का याचाही पोलिसांकडून तपास सुरू आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुलीनं शरीर संबंधास नकार दिल्यानं त्या मुलाने दगडाने ठेचून हत्या केली होती अशी माहिती मिळते। याशिवाय बेपत्ता मुलीचा मोबाईल रस्त्यात सापडला असल्याचं सांगत तो मोबाईल मुलाने मुलीच्या घरी आणून दिला, त्यामुळे संशय बळावल्यानं खाकीचा इंगा दाखवताच आरोपीनं पोलिसांसमोर हत्येची कबुली दिली अशी माहिती सुद्धा मिळते। मात्र पोलिसांच्या संपूर्ण तपासानंतरच या प्रकरणाचा उलगडा होईल। या व्हिडिओ तिथेच थांबूयात। ताज्या घडामोडी आणि अचूक विश्लेषणासाठी मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।